सचिन सुप्रियाची लेक श्रिया पेळगावकर हिचा पहिला चित्रपट एकुलती एक मस्त रिकॉल ठरेल, कारण चित्रपटात श्रिया सोबत अशोक सराफ आणि सचिन ही जोडगोळी पाहायला मिळणार आहे। आपल्या पहिल्या चित्रपटात अशा दोन जबरदस्त कलाकारांची साथ श्रियाला मिळते, याबाबत श्रियाचं काय म्हणणं आहे? असे अप्रतिम लोक माझ्याबरोबर आहेत, तर त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे एक प्रिव्हिलेज आहे। मी खरंच खूप आभारी आहे ह्यांची तर आहेच, पण मला कुठेतरी वाटतं की मी किती पुण्य केलं असेल आधी की मला माझ्या या आयुष्यात पहिल्यांदा अशा लोकांबरोबर काम करायला मिळतंय आणि खूप शिकायला मिळतंय सेटवरती, पण रिस्पॉन्सिबिलिटी पण तेवढीच वाढते। मी स्वतःवरती तेवढाच प्रेशर घालते की तुला चांगलं केलंच पाहिजे, जी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे त्या ऑपॉर्च्युनिटीला जस्टिफाय केलंच पाहिजे, तर आय एम शुअर लोकांना आवडेल। सध्या श्रियाने चित्रपटासाठी टीजर शूट केलाय। अंतरंगात रंग उधळून दंग करते मनाला, दोन डोळ्यात स्वप्न होऊन वेड लावी जीवाला, स्पर्श सोनेरी गंध कस्तुरी वंद रेशीम भासेही अशी। मला खूपच मजा आली टीजर करताना, कारण मला माहिती आहे की टीजर तुमच्या फिल्मसाठी एक म्हणजे लोक जेव्हा बघतात तेव्हा इंटरेस्ट लेवल त्या फर्स्ट टीजरमधूनच निर्माण होते। सो मला माहिती होतं की लोकांना किती एक्साइटमेंट होणार आहे आणि मी स्वतः पण एक्साइट झालेच, तर मला नक्की माहिती आहे लोकांना पण आवडेल तो टीजर। श्रिया मेहनत करते हे मान्य, पण शेवटी सचिन सुप्रियाची मुलगी म्हणून श्रियासाठी फिल्मी कॉम्पिटिशनचं मैदान एकदम सेफ अँड साऊंड झाले का? नाही, असं नसतं, अजिबात नसतं। ऑन द कॉन्ट्ररी एका वेगळा एक प्रकार असतो की आता सेलिब्रिटीची मुलगी येते का, सचिन आणि सुप्रियाची मुलगी येते का, आता बघूया काय करते। एक दुसरा पण एक पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो की अरे आपल्या घरची मुलगी आहे, तिला आशीर्वाद देऊया, आपण पिक्चर तर बघूया, पण ती कसं करते हे पण बघूया। हां, तिसरा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की अरे ही आपल्याच वयाची आहे, हिचं काम बघितलं पाहिजे, पण ती कसं करते हे बघितलं पाहिजे। हां, अल्टिमेटली कुठे जाऊन थांबतं, चांगलं करावंच लागतं, कसं करतेय। हे झालं बाबांचं उत्तर। आता लेक काय म्हणते? सेलिब्रिटीची मुलगी या गोष्टीचं श्रियाला किती दडपण येतं? आधी मी नर्वस होते, कारण मला काय होणार आहे याची फोरसाईट काहीच नव्हती, पण जेव्हा स्क्रिप्टिंग सुरू झालं, शूटिंग सुरू झालं आणि ह्यांनी खूप मला कम्फर्टेबल म्हणजे फील करवलं आणि त्यांनी एवढंच सांगितलं की तुला चांगलं काम करायचं आहे, म्हणून मी स्वतःला पण एवढंच सांगितलं की तू सचिन आणि सुप्रियाची मुलगी आणि म्हणजे एवढा एक्सपिरियन्स आणि एवढ्या वर्ष इंडस्ट्रीमध्ये असलेल्या दोघा व्यक्तींची मुलगी म्हणून स्वतःला बघू नकोस। एक आर्टिस्ट जिला स्वतःचं टॅलेंट दाखवायचं आहे त्या इंटेन्शननीच तू काम कर, म्हणून मी तेवढ्याच फोकसनी काम करते, बाकीचा काही विचार करत नाही आहे मी। पण थोडा प्रेशर असणारच, ऑफकोर्स असणार, लोक जास्त क्रिटिसाइजही करतील पण जास्त प्रेजही करतील, सो आय डोंट नो की लोकांचे रिॲक्शन्स काय असणार आहेत, पण मी तरी खूप मेहनत करते। हे सगळं असलं तरी श्रिया चित्रपटात येणं हा योगायोग होता। बाबांबरोबर साऊथ आफ्रिकेला फिरायला गेली असताना बाबांच्या मनात हा विचार आला आणि मग सिरियसली हा चित्रपट लिहिला गेला। मला आधी अभिनय करायचा नव्हता, पण हळूहळू जेव्हा असं वाटायला लागलं की मला करायचं आहे, त्याच क्षणी कॉन्स्टंटली ह्यांना पण वाटलं, तर हे व्हायचंच होतं असं मी म्हणू शकेन। एकुलती एक चित्रपटाचा टीजर रिलीज करून आम्ही चित्रपटासाठी सज्ज झालो असा बाप लेकीने इशारा तर दिलाय, आणि आता पाहूया या बाप लेकीची जोडी पडद्यावर काय मजा करते ते। राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत।